तर तिकडे नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसानं तडाखा दिलेला आहे। नुकसान भरपाई करण्याची मागणी सध्या शेतकरी करतात। मिरची पिकावरती लावलेले शेड नेट वादळी वाऱ्यानं उडून गेलाय। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष खताळे यांनी। चांदवड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये जो काल मुसळधार पाऊस झाला त्यामुळे दुधखड या गावातील जे शेतकरी आहेत त्यांनी मिरची लावली होती 2-2.5 एकरावर। ते मिरचीचे जे शेड नेट आहे पूर्ण उद्ध्वस्त झाले असून या ठिकाणी त्यांनी 4 ते 5 लाख रुपये खर्च केला होता। मात्र हाती आता उत्पन्न देखील येणार नाही अशी या शेतकऱ्यांची भावना निर्माण झाली आहे आणि पीक कर्ज काढून सुद्धा ते भरण्यास सुद्धा आता ते कसं भरावं अशा विचारून येत आहेत। आपल्याशी बोलण्यासाठी काही शेतकरी आहे। दादा, किती मिरची लावली होती? मी साधारणतः 1 एकर मिरची आहे माझ्याकडे आणि ती ओमिनी कंपनीची मिरची आहे आणि शेडनेट केलेलं आहे आम्ही। शेडनेट कालचा इतका वादळी पाऊस झाला, वारं खूप होतं, पाऊस खूप होता, त्याच्यात गारा सुद्धा खूप होत्या, त्याच्यामुळे शेडनेट पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे आणि मिरचीच्या पिकाला सुद्धा मार बसलेला आहे गाराने आणि पावसाने। त्याच्यामुळे माझं अतोनात 5 ते 6 लाख रुपये कर्ज झालेले आहे। मी घरातले दागिने गहाण ठेवलेले आणि गहाण ठेवून कर्ज म्हणजे बँकेकडनं कर्ज घेतलेले डाग ठेवून आता ते मिरचीचं पिकच उद्ध्वस्त झाले, तेव्हा ते भरायचं कसं हा प्रश्न आहे मला। तेव्हा शासनाने काहीतरी आमची मदत केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। मी सरकारला एकच आवाहन करतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्यांचे शासनाच्या कर्मचाऱ्यांमार्फत पंचनामे करावे आणि त्या शेतकऱ्याला भरघोस अशी मदत करावी, हीच आम्ही शेतकऱ्याकडे माफक अपेक्षा व्यक्त करतो। एकंदरीतच कर्ज भरावं कसं अशी विचारणा चांदवड तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील शेतकरी करत आहे। कारण की तो पूर्णपणे अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाला असून आता मायबाप सरकार त्वरित पंचनामे करून या ठिकाणी नुकसान भरपाई तरी देण्यात यावी अशी मागणी चांदवड तालुक्यातील काही शेतकरी करत आहे। जय महाराजसाठी संतोष खताळ, चांदवड, नाशिक।